हॅलो गाईज, वेलकम टू UPD एज्युकेशन. गाईज, MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील जो पेपर 1 सर्वांसाठी कॉमन आहे त्या पेपर 1 साठी आपण पाहत आहोत MCQज सिरीज विथ कन्सेप्च्युअल ॲनालिसिस. म्हणजे या ठिकाणी आपण सर्व युनिट आहेत पेपर 1चे ते 1 बाय 1 कव्हर करणार आहोत. या ठिकाणी सर्वात प्रथम युनिट नंबर 2 तो म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि या युनिटमध्ये जे MCQज आहेत ते MCQज आपण पूर्णपणे टॉपिक वाईज कव्हर करत आहोत. म्हणजे सर्वात प्रथम MCQज सिरीजमधील पार्ट 1 मी तुम्हाला प्रोव्हाइड केला. पार्ट 1 मध्ये आपण जे MCQज कव्हर केले ते रिसर्चच्या कन्सेप्ट आणि टाइप्स ऑफ रिसर्चवर आपण कव्हर केले. त्यामार्फत खूप सारे कन्सेप्ट आहेत तुम्हाला क्लिअर झाले असतील. त्यानंतर रिसर्चचे टाइप्स आहेत त्यांचं मीनिंग तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर जो सेकंड पार्ट मी अपडेट केला तो म्हणजे रिसर्च इथिक्स या पॉईंटवर आपण अपडेट केला. त्या ठिकाणी 15 MCQज आपण रिसर्च इथिक्स संदर्भात पाहिले आणि रिसर्च इथिक्स काय आहे त्या संदर्भात ॲप्रोच कसा असतो ते आपण या ठिकाणी पूर्णपणे कन्सेप्च्युअली समजून घेतले. आज आपण या ठिकाणी तिसरा पार्ट अपडेट करत आहोत. तिसरा पार्ट जो आपला असणार आहे तो रिसर्चच्या स्टेप किंवा प्रोसेसवर असणार आहे. म्हणजे आज आपण रिसर्चच्या स्टेप आहेत किंवा रिसर्चची प्रोसेस आहे त्या संदर्भात इम्पॉर्टंट MCQज कव्हर करणार आहोत. या MCQजमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कशन करणार आहोत. रिसर्चच्या स्टेप कशा असतात त्याचा एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू तुम्हाला देखील या ठिकाणी मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे एक्झामला जर यावर क्वेश्चन आला तर तुम्हाला थोडंफार नॉलेज त्याबद्दल असावं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ही MCQ सिरीज कव्हर करत आहोत. तर फ्रेंड, याआधी 2 लेक्चर मी या MCQ सिरीज संदर्भात अपडेट केलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर पहिले ते पहा, त्यानंतर आजचं लेसन पहा. आणि हे लेक्चर तुम्हाला पाहिजे असतील तर VPD एज्युकेशन चॅनलवर जा. त्यानंतर प्लेलिस्ट ए सेक्शन आहे त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी तुम्हाला MCQ सिरीजचं एक फोल्डर दिसेल. त्या फोल्डरमध्ये सर्व लेक्चर 1 बाय 1 एका सिक्वेन्समध्ये आपण ॲड केलेले आहेत. तिथून तुम्ही एका सिक्वेन्समध्ये हे लेक्चर पाहू शकता. ठीक आहे, खूप साऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण या लेक्चरमार्फत डिस्कशन करत आहोत. आता या ठिकाणी स्टेप ऑफ रिसर्च किंवा प्रोसेस ऑफ रिसर्च हा पॉईंट आपण कव्हर करतोय. आणि या संदर्भात MCQज कसे आलेले आहेत कसे येऊ शकतात हे तुम्हाला योग्य प्रकारे कळावं त्या अनुषंगाने MCQज पाहणार आहोत. आता सर्वात प्रथम रिसर्चच्या स्टेप कशा प्रकारच्या असतात कुठल्या असतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याबद्दल डीप नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे जर तुम्हाला नेट किंवा सेट एक्झाम प्रॉपर वेनी क्वालिफाय व्हायचं असेल तर. कारण नेट आणि सेट एक्झाममधील हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे स्टेप ऑफ रिसर्च. यावर एक्झामला क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. आणि इन केस जर तुम्ही पेट एंट्रन्स देऊन PhD करणार असताल तर त्यासाठी देखील हा टॉपिक महत्त्वाचा आहे. PhDच्या व्ह्यूमध्ये तुम्हाला हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. या स्टेप कुठल्या असतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग त्या अनुषंगाने देखील हा टॉपिक महत्त्वाचा आहे. सर्वात प्रथम रिसर्चच्या स्टेप कुठल्या असतात ते आपण पाहूया. त्यानंतर त्या संदर्भात MCQज आपण कव्हर करूया. तर या ठिकाणी हे पहा, टोटल 12 स्टेप आहेत रिसर्चच्या त्या ॲड केल्यात. याचा सिक्वेन्स प्रॉपर वेनी फॉलो करायचा आहे. प्रॉपर वेनी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिक्वेन्स हलवून द्यायचा नाही. म्हणजे 5वी नंबरची स्टेप आहे ती 1 नंबरला असं होऊ द्यायचं नाही. कारण स्टेप आहेत पायऱ्या आहेत बरोबर. पहिल्या पायरीवर चढले तरच दुसरी पायरी तुम्हाला चढता येणार आहे. डायरेक्टली दुसऱ्या पायरीवर उडी मारायची नाही. सिंपल ना. म्हणजे आपल्याला घर बांधायचं असेल घर बांधण्याचा पण एक प्लॅन असतो. काही ना काही स्टेप असतात स्टेजेस असतात बरोबर. मग त्या स्टेजेस आपण फॉलोच करतो. म्हणजे घराचा स्लॅब आधी टाकतो आणि नंतर पाया खांदतो असं आहे का? नाही. पहिल्यांदा आपण पाया खांदणार नंतर स्लॅब टाकणार. म्हणजे काही ना काही प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपल्याला त्या सिक्वेन्सनी लक्षात ठेवावी लागते. मग रिसर्चच्या काय स्टेप आहेत त्या स्टेपचा सिक्वेन्स देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खालीवरती होऊन द्यायचा नाही. त्यामध्ये कुठल्या स्टेप आहेत ते पाहूया. तर यामध्ये फर्स्ट स्टेप आहे सिलेक्शन ऑफ अ रिसर्च टॉपिक. म्हणजे रिसर्च करणारा जो व्यक्ती आहे तो सर्वात प्रथम रिसर्च टॉपिक सिलेक्ट करतो. त्यानंतर त्या टॉपिकमधून रिसर्चचा प्रॉब्लेम तो फॉर्म्युलेट करतो. म्हणजे प्रॉब्लेम तो सिलेक्ट करतो. तो प्रॉब्लेम निवडल्यानंतर त्या संदर्भात पूर्वी जे रिसर्च होऊन गेलेले आहेत त्या संदर्भात लिटरेचर रिव्ह्यू तो करत असतो. म्हणजे तुम्हाला सांगितलंय पहा शब्दच काही री प्लस सर्च. म्हणजे जगातला कुठलाही रिसर्च हा होऊन गेलेला आहे. कारण शब्द रिसर्च आहे. म्हणजे तुम्ही जो टॉपिक निवडलाय त्यावर सर्च होऊन गेलेला आहे. तुम्ही काय करताय रिसर्च करताय म्हणजे पुन्हा त्याबद्दल सर्च करताय. मग आपण जो टॉपिक निवडलाय आणि त्यामधला जो आपण पॉईंट निवडलाय रिसर्चसाठी त्याच्याबद्दल कोणी ना कोणी कुठं ना कुठं अभ्यास करून ठेवलेला असेल. मग त्या अभ्यासाबद्दल आपण पुन्हा अभ्यास करतो. त्या व्यक्तीला कुठले प्रॉब्लेम आले त्या टॉपिकला शोधताना किंवा त्या टॉपिकबद्दल अभ्यास करताना हे आपण आयडेंटिफाय करतो.
प्लस तो टॉपिक त्यांनी कशा प्रकारे म्हणजे हाताळलं होतं म्हणतो आपण, तर हे आपण या ठिकाणी लिटरेचर रिव्ह्यू मार्फत पाहतो. म्हणजे जो आपण टॉपिक निवडलाय त्याबद्दल पास्टमध्ये काय अभ्यास झालाय आणि त्या व्यक्तीने कशा पद्धतीने अभ्यास केलता हे आपण या ठिकाणी कव्हर करतो लिटरेचर रिव्ह्यूमध्ये. त्यानंतर आपलं ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवतो. ऑब्जेक्टिव्ह ठरवल्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्हला अचीव्ह करण्यासाठी आपलं एक हायपोथिसिस आपण या ठिकाणी मांडतो. त्यानंतर रिसर्च जो आपण करणार आहोत त्याची एक डिझाईन आपण या ठिकाणी तयार करतो, त्याला रिसर्च डिझाईन असं म्हणतात. रिसर्च डिझाईनचा एक पार्ट आहे तो म्हणजे सॅम्पल डिझाईन. लक्षात घ्या, अनेक वेळा कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं, सॅम्पल डिझाईन वरती घेतात आणि रिसर्च डिझाईन खाली घेतात, असं नाहीये. रिसर्च डिझाईन ही मोठी आहे, सॅम्पल डिझाईन एक छोटा पार्ट आहे त्याचा. सिंपल. मग या ठिकाणी रिसर्च डिझाईन केल्यानंतर त्याच्या अंडरच आपण सॅम्पल डिझाईन तयार करतो. त्यानंतर त्या संदर्भात आपण डाटा कलेक्ट करतो. डाटा कलेक्ट केला आणि ठेवून दिला असं आहे का? नाही, आपल्याला रिसर्च करायचा आहे. म्हणून जो डाटा आपण कलेक्ट केलाय त्याचं ॲनालिसिस करतो, त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्यानंतर जे हायपोथिसिस आपण या ठिकाणी मांडलं होतं, डेव्हलप केलं होतं, त्याला आपण टेस्ट करतो की आपण जे मनामध्ये गृहीतक मांडले होते ते खरंच खरं आहे का, ट्रू आहे का, फॉल आहे, हे आपण या ठिकाणी टेस्ट करतो. त्यानंतर तो रिसर्च आपण जनरलाइज करतो, कारण का आपण जो रिसर्च करतोय तो सोसायटीसाठी, आपल्या वैयक्तिक कामासाठी नाहीये. सिंपल. मग तो जनरलाइज केला तर सोसायटीचे जे कम्युनिटी असतील त्यांना तो वापरात काढता येईल आणि त्याचा वापर करता येईल. मग जनरलाइज आपण तो रिसर्च करतो. त्यानंतर त्या संदर्भात इंटरप्रिटेशन आणि रिपोर्ट आपण तयार करतो. अशा टोटल 12 स्टेप आहेत रिसर्चच्या. या 12 स्टेप कव्हर करण्यासाठी कोर्समध्ये टोटल आपण 13 लेसन दिलेत आणि 13 लेसन मिळून या 12 स्टेप कव्हर केल्यात. म्हणजे किती डीपमध्ये कव्हर केलं असेल तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. सिंपल. मग या ज्या स्टेप आहेत तुम्ही प्रॉपर वेने समजून घेतल्या तर रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. कारण या ठिकाणी टॉपिक निवडण्यापासून रिपोर्ट होऊपर्यंत सर्वच गोष्टी कव्हर केल्या जातात स्टेप अंडर. सिंपल. मग 13 लेक्चर आपण या ठिकाणी कोर्समध्ये दिलेले आहेत. ते लेक्चर जर तुम्ही पाहिले तरी तुम्हाला या सर्व गोष्टी अंडरस्टँड होतील. तर 12 स्टेप आहेत, त्याचा सिक्वेन्स प्रॉपर वेने लक्षात ठेवा. सिंपल. आता या संदर्भात जे MCQs आहेत ते पाहूया. आजचे सर्व MCQs या रिसर्चच्या स्टेपवर डिपेंड असणार आहे. तर या ठिकाणी 31 नंबरचा क्वेश्चन आपण पाहतोय. 31 नंबर कसा, तर याआधी 2 पार्ट मी अपडेट केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये 15 क्वेश्चन विथ डिटेल ॲनालिसिस, दुसऱ्या पार्टमध्ये देखील 15 क्वेश्चन, असे टोटल 30 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. आजचा आपला थर्ड पार्ट आहे म्हणून 31 नंबरचा क्वेश्चन आहे. सिंपल. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेसची फर्स्ट स्टेप कुठली असते विचारलंय. रिव्ह्यू लिटरेचर नाही, तिसरी चौथी आहे, पहिली नाही आहे. इथं आपल्याला माहिती आहे डाटा कलेक्शन नाही, डाटा कलेक्शन पुढची स्टेप आहे. पहिले डिझाईन वगैरे करा मग कलेक्ट करा ना, संपलं. हे पण नाही. ॲनालायझिंग डाटा, अहो डाटा कलेक्शन नंतर डाटा ॲनालाइज करतो, म्हणजे ही पण स्टेप नाही आहे. इथं फर्स्ट स्टेप विचारलंय. फर्स्ट स्टेप आपली काय, डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम आपण डिफाईन करतो, हीच आपली फर्स्ट स्टेप असते रिसर्चची. या ठिकाणी आपण पाहिलं होतं पहा, सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिक. टॉपिक हा ब्रॉड वे असतो, त्याच्या आत तुम्ही काय करता, प्रॉब्लेमला फॉर्म्युलेट करता, म्हणजेच तो डिफाईन करता. सिंपल. मग या ठिकाणी सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिक ही स्टेप त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेली नाहीये. मग कुठली नियर बाय आहे, तर सेकंड जी आहे ती दिलेली. सिंपल. मग त्यांनी काय केलंय, फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च नॉर्मली म्हणतो आपण डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम. एक लक्षात घ्या, टॉपिक आणि फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम यामध्ये फरक आहे. टॉपिक हे मोठा असतो, त्यात एक छोटासा पॉईंट तुम्ही निवडता रिसर्चसाठी, तो असतो प्रॉब्लेम. याच्यावर तुम्ही रिसर्च करता. सिंपल. मग या ठिकाणी रिसर्चचा प्रॉब्लेम आपण डिफाईन करतो, फॉर्म्युलेट करतो, ती आपली फर्स्ट स्टेप असते नॉर्मली. ऑप्शन बी करेक्ट. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन, व्हाय इज ए लिटरेचर रिव्ह्यू इम्पॉर्टंट इन रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेसमध्ये लिटरेचर रिव्ह्यू का महत्त्वाचे आहे हे विचारलंय. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तर ऑप्शन कुठला बेस्ट ॲप्रोप्रिएट होईल ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणते पहा, टू कलेक्ट डाटा फ्रॉम पार्टिसिपंट. यासाठी इंटरव्ह्यू करून आपण डाटा कलेक्शन करू. लिटरेचर रिव्ह्यूचा काय संबंध आहे सोडून द्या. नंतर अवॉइड प्लॅगरिझम. प्लॅगरिझम अवॉइड करायचं असेल तर आपण लिटरेचर रिव्ह्यू करणार थोडी, ठीक आहे, हे पण सोडून द्या. नंतर टू आयडेंटिफाय गॅप्स इन एक्झिस्टिंग नॉलेज. यासाठीच आपण लिटरेचर रिव्ह्यू करतो. म्हणजे पूर्वी एखाद्या व्यक्तीने जो सर्च केलेला आहे, बरोबर, त्याच सर्चला तुम्ही काय करणार आहे, रिसर्च करणार आहे, म्हणजे पुन्हा सर्च करणार आहे. मग हा रिसर्च फॉर एक्झाम्पल 2000 साली झाला,
हा रिसर्च जो झालता 2000 साली झालता. तुम्ही 2000 फॉर एक्झाम्पल 25ला काय करताय, रिसर्च करताय. मग या ठिकाणी 25 वर्ष उलटून गेलेत त्या टॉपिकला सर्च करून. मग तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू मार्फत काय करता की त्या काळी त्या व्यक्तीने कशा पद्धतीने रिसर्च केलता आणि आत्ताची सिच्युएशन काय आहे, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिसर्च करावा लागेल हे पण तुम्हाला कळतं. सिंपल. मग गॅप जो आहे एक्झिस्टिंग नॉलेजमधला तो आपण आयडेंटिफाय करण्यासाठी पण लिटरेचर रिव्ह्यू करतो. हे नॉर्मली सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असतं लिटरेचर रिव्ह्यूचं. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह कुठला असतं लिटरेचर रिव्ह्यूचं, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असं असतं जो आपण टॉपिक निवडला आहे रिसर्चसाठी त्या टॉपिकबद्दल आपल्याला थोडीफार आयडिया व्हावी, त्या टॉपिकचा पास्टमध्ये अभ्यास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला कळावं, त्या हेतूने आपण लिटरेचर रिव्ह्यू करतो. पण लिटरेचर रिव्ह्यूचे देखील प्रायमरी आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असतात. हे जे आहे एक्झिस्टिंग नॉलेज याचा गॅप शोधणं हे नॉर्मली सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असतं. सिंपल. नंतर रिझल्ट दी प्रॉब्लेम याचा काही संबंध नाही रिसर्च प्रॉब्लेमचा. ठीक आहे, ऑप्शन सीच आपला करेक्ट येईल. सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड क्वेश्चन नाही आहेत, फक्त प्रॉपर वेनी समजून घेतले पाहिजे. नेक्स्ट आहे 33 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी काय म्हणले पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टिपिकल पार्ट ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. लिटरेचर रिव्ह्यूचा पार्ट कुठला नाही आहे ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे रिव्ह्यूइंग प्रिव्हियस रिसर्च फाइंडिंग. येस, पहिला जो रिसर्च झाला त्याचा फाइंडिंग वगैरे आपण त्याचा रिव्ह्यू करतो, लिटरेचर रिव्ह्यूचा पार्ट आहे. तुम्हाला नाही वाला विचारलंय. सेकंड आहे डेव्हलपिंग हायपोथिसिस. येस, लिटरेचर रिव्ह्यू आपण पाहतो, पहिल्यांदा त्यांनी अभ्यास कसा केला ते पाहतो आणि त्याच्या बेसवर आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो हे आपण या ठिकाणी स्टेटमेंट मांडतो, हायपोथिसिस मांडतो. हे पण करेक्ट आहे. लिटरेचर रिव्ह्यूचा त्या ठिकाणी डेफिनेटली फायदा होतो. तुम्हाला नॉट वाला विचारलंय. सी काय म्हणतोय, आयडेंटिफाय मेथोडॉलॉजी यूज इन सिमिलर स्टडीज. करेक्ट आहे. जो ए नावाचा रिसर्च झाला तो तुम्ही पुन्हा रिसर्च करताय, मग त्यावेळेस त्यांनी कुठली मेथोडॉलॉजी वापरली होती, त्यांची सक्सेस झाली का नाही हे आपण पाहतो. त्याच्या बेसवर आत्ताची आपली मेथोडॉलॉजी आपण ठरवतो. हे पण करेक्ट आहे, चुकीचं नाही आहे. नंतर कलेक्टिंग प्रायमरी डाटा. लिटरेचर रिव्ह्यूचा पार्ट हा अजिबात येत नाही. ठीक आहे, ऑप्शन काय आपला डी हा करेक्ट येईल, कलेक्टिंग प्रायमरी डाटा. सिंपल आहे पहा, हे ऑप्शनच थोडे वेगळे आहेत, हे काहीतरी आउट ऑफ कंटेक्स्ट दिलंय. सिंपल ना. लिटरेचर रिव्ह्यूचा अर्थ माहिती तुम्हाला, प्रिव्हियस ज्या गोष्टी झाल्यात त्या पाहतो, प्रिव्हियस गोष्टीच्या बेसवर आपला हायपोथिसिस आपण मांडतो की नाही असंच केलं तर असं होऊ शकतं कारण पहिल्यांदा असं घडलेलं आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर ना. त्याच्या बेसवर आपण मेथोडॉलॉजी ठरवतो. पण डाटा कलेक्शन वगैरे त्याचा काही पार्ट येणार नाही. प्रायमरीचा तर संबंधच नाही. सेकंडरीचा उपयोग होऊ शकतो पण प्रायमरीचा नाही. म्हणून ऑप्शन डी करेक्ट. 34 नंबरचा क्वेश्चन, हे हायपोथिसिस इज. हायपोथिसिस काय असतं, त्याला आपण गृहीतक म्हणतो किंवा एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट म्हणतो हायपोथिसिसला, हे लक्षात ठेवा. सिंपल. तर हायपोथिसिस काय असतं, ऑप्शन फर्स्ट आहे थिअरी विदाउट एव्हिडन्स. थिअरी विदाउट एव्हिडन्स हायपोथिसिस असतं का, असू शकतं पण ॲप्रोप्रिएट ऑप्शन वाटत नाहीये, बरोबर ना. म्हणजे तुम्ही नेट सेटचे एक्झाम ज्यावेळेस देता त्यावेळेस तुम्हाला 4 पैकी 4ही ऑप्शन करेक्ट वाटतील, असं झालं असेल पहा. खूप सारे क्वेश्चन असतात 4 पैकी 4ही ऑप्शन करेक्ट वाटतात, पण त्या ठिकाणी मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. नॉर्मली टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस ऑप्शन हे सिमिलर वाटतात. याचा काही संबंध नाही, सोडून द्या. बी काय म्हणते पहा, ए स्टेटमेंट दॅट कॅन बी टेस्टेड अँड पोटेन्शियली प्रूव्ह रॉंग. तर हायपोथिसिस हेच तर असतं इथं बनले पहा, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट असते, बरोबर. म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट मांडतो जे फिजिकली कुठेही व्हॅलिड नाही आहे आणि ते कदाचित रॉंग होऊ शकतं, पोटेन्शियली ते रॉंग आपलं ठरू शकतं. सिंपल. मग हायपोथिसिस हेच असतं, गृहीतक असतं. आपण एखादी गोष्ट गृहीत धरतो, 100% शुअरिटी त्या ठिकाणी नसते. सिंपल. गृहीतक असतं ना, झालं तर होईल करेक्ट, नाही तर रॉंग पण होऊ शकतं. सिंपल. मग ऑप्शन बी आपल्या ठिकाणी करेक्ट येतो. एक स्टेटमेंट असतं टेंटेटिव्ह, ते टेस्ट करतो आपण, नॉर्मली ते रॉंग किंवा ट्रू घडू शकतं. सिंपल. हे पहा आपण पाहिलं होतं ना स्टेप ऑफ रिसर्चमध्ये. हे पहा हायपोथिसिस आपण या ठिकाणी काय करतो, डेव्हलप करतो. सिंपल. डेव्हलप केल्यानंतर हायपोथिसिस टेस्टिंग पण करतो, मग ते ट्रू किंवा फॉल्ट ठरू शकतं. नॉर्मली आपलं फॉल्ट झालं मग आपण नल हायपोथिसिस रिजेक्ट करतो, अल्टरनेटिव्ह ॲक्सेप्ट करतो. हे आपण डीपमध्ये पाहिलेलं आहे कोर्समध्ये आपल्या. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए की फीचर ऑफ अ गुड रिसर्च हायपोथिसिस. गुड रिसर्च हायपोथिसिसचं की फीचर कुठलंही ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे इट इज बेस ऑन ब्रॉड अँड वेग. काही पण अस्पष्ट हायपोथिसिस असणार आहे,
ब्रॉड आणि वेग म्हणजे अस्पष्ट नाही, आपल्याला तरी स्पष्ट पाहिजे. सोडून द्या, गुड हा येणार नाही. तुम्हाला गुड रिसर्च हायपोथेसिस विचारलंय, हे येणार नाही. ठीक आहे, नाहीच असं नाही म्हणजे रॉंगच आहे असं नाही आहे. हायपोथेसिस हे नॉर्मली अस्पष्टच असतं ना, कारण टेंटेटिव्ह स्टेटमेंट येते, एक गृहीतक आहे, ते स्पष्ट नसतं, क्लिअर नसतं. म्हणजे आपल्याला क्लिअर हवं आहे पण त्यातून जो रिझल्ट येणार आहे तो क्लिअर नसतो. हे करेक्ट आहे, रॉंग असं नाही आहे, पण आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट ओळखायचं आहे कारण की फीचर विचारलंय त्यांनी. ठीक आहे, सेकंड ऑप्शन काय म्हणते पहा, इट इज टेस्टेबल अँड स्पेसिफिक. येस, हेच करेक्ट आहे. जे हायपोथेसिस आहे ना ते टेस्टेबल पाहिजे, कारण त्याला टेस्ट करावं लागतं आपल्याला रिसर्चमध्ये. स्टेप ऑफ रिसर्चमध्ये सांगितलं शेवटी पहा, टेस्टिंग ए हायपोथेसिस म्हणजेच काय, टेस्ट करावं लागतं. आणि टेस्ट करण्यापूर्वी ते स्पेसिफिक असायला हवं. जर आपलं हायपोथेसिस काय आहे हेच आपल्याला कळत नसेल तर काय उपयोग आहे, म्हणून ते स्पेसिफिक पण असायला हवं. हेच की फीचर आहे त्याचं. बाकी इट इज बेस्ड ऑन अजम्पशन, हे बेसिक आहे, की फीचर नाही म्हणता येणार. बेसिक फीचर आहे पण प्रॉपर की फीचर म्हणता येणार नाही. नंतर इट इज बेस्ड ऑन ओपिनियन, याचा काही संबंध नाही आहे. म्हणून ऑप्शन फक्त आपला बी हा करेक्ट येईल. ते टेस्टेबल पाहिजे, त्याला टेस्ट करता आला पाहिजे. टेस्ट इन द सेन्स त्याच्यातून आपण मेथोडॉलॉजी वापरून किंवा काही स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून ते आपल्याला टेस्ट करता आला पाहिजे आणि ते स्पेसिफिक पाहिजे. सिंपल, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन, इन रिसर्च डिझाईन फेज रिसर्चर मस्ट चूज. म्हणजे ज्यावेळेस रिसर्च डिझाईन तयार केली जाते त्यावेळेस रिसर्चर जो आहे त्यांनी सर्वात जास्त कशाला महत्त्व दिलं पाहिजे, कुठली गोष्ट निवडलीच पाहिजे. रिसर्चचा हायपोथेसिस हे आपण आधीच निवडतो. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी, येस डेफिनेटली. ज्यावेळेस आपण रिसर्च डिझाईनच्या फेज तयार करत असतो त्या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी त्यांनी निवडलीच पाहिजे. फंडिंग एजन्सीचा काही संबंध नाही आहे. नंतर प्रेझेंटेशन फॉर्मॅटचा पण काही संबंध नाही आहे. ज्यावेळेस रिसर्च डिझाईन करतो त्यावेळेस रिसर्च मेथोडॉलॉजी आपल्याला निवडावीच लागते. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर काय येईल, सेकंड हा करेक्ट येईल. हायपोथेसिस ही आधीची स्टेज आहे म्हणून रिसर्च मेथोडॉलॉजी येईल. तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पहा, हायपोथेसिस येणार नाही तर काय येणार नाही तुम्हाला कळलं. हे पहा आपल्या स्टेप होत्या ना, या ठिकाणी स्टेपमध्ये हायपोथेसिस आपण 5 नंबरलाच क्रिएट करतोय आणि त्यानंतर रिसर्च डिझाईन तयार करतोय. आणि त्यांनी विचारले की रिसर्च डिझाईनच्या फेजमध्ये कुठली गोष्ट महत्त्वाची आहे. हायपोथेसिसचा विषय आधीच संपलेला आहे. रिसर्च डिझाईनमध्ये मग कुठली आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी महत्त्वाची. कुठल्या पद्धतीने तुम्ही रिसर्च करणार आहात हे तुम्ही त्या ठिकाणी चॉईस केलं पाहिजे. ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट 37 नंबर, द मेथड चॉईस फॉर कलेक्टिंग ए डाटा इन रिसर्च डिपेंड ऑन डॅश एलिमेंट्स. म्हणजे आपण रिसर्चमध्ये डाटा कलेक्ट करतो, ते डाटा कलेक्ट करण्यासाठी काही पद्धती आहेत, काही मेथड्स आपण चॉईस करतो. ते मेथड कुठली चॉईस करायची हे कशावर डिपेंड असतं ते विचारलंय. तर हायपोथेसिस आपण कसं मांडलंय, कुठला आहे त्याच्या बेसवर आपण मेथड ठरवतो डाटा कलेक्शन करण्याची. करेक्ट काही चुकीचं नाही आहे. ऑप्शन बी रिसर्च डिझाईन अँड ऑब्जेक्टिव्ह. येस, आपली रिसर्च डिझाईन कशा प्रकारे आपण फ्रेम केलेली आहे आणि आपलं रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्या बेसवर पण आपण रिसर्च डाटा कलेक्ट करण्याची मेथड ठरवतो. करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. येस, कुठल्या रिसोर्सेस मार्फत तुम्ही डाटा कलेक्ट करणारे, कुठले रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामार्फत पण तुम्ही काय करता, मेथड डिटरमाइन करता. नाही तुम्ही डिटरमाइन केलं की जो डाटा आपल्याला कलेक्ट करायचा ना विमानाने करायचा, विमानाने सर्व गावांनी हिंडायचं वरतून आणि डाटा कलेक्ट करायचा. पॉसिबल आहे का, विमान अवेलेबल आहे का, नाही आहे. म्हणजे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते पण आपल्याला कन्सिडर करून डाटा कलेक्शनच्या टेक्निक टूल आपल्याला ठरवावे लागतात. सिंपल, अल्टिमेट ऑल ऑफ दी अबो करेक्ट आन्सर. सिंपल, ऑप्शन डी करेक्ट. आणि तुम्हाला सांगितलेले पहा, ज्यावेळेस सर्व पॉझिटिव्ह ऑप्शन असतात किंवा सर्व ऑप्शन काय असतात, निगेटिव्ह असतात, तर त्यावेळेस 99 केसमध्ये ऑल ऑफ दी अबो हे करेक्ट आन्सर असतं. म्हणजे सर्वांची डायरेक्शन एकच पाहिजे, एक तर निगेटिव्ह पाहिजे किंवा पॉझिटिव्ह पाहिजे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन 38 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्रायमरी डाटा कलेक्शन. प्रायमरी डाटा कलेक्शन आणि सेकंडरी डाटा कलेक्शन अशा दोन महत्त्वाच्या टेक्निक असतात रिसर्चमध्ये डाटा कलेक्ट करण्यासाठी. प्रायमरीमध्ये आपण काय करतो, फर्स्ट हँड डाटा म्हणतो. म्हणजे जे आपण पहिल्यांदाच डाटा गोळा करतोय, कुठेही अवेलेबल नाही येतो, ना इंटरनेटवर अवेलेबल आहे, ना कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ना वेबसाईटवर अवेलेबल आहे, ना लिटरेचर रिव्ह्यूमध्ये, कुठंच डाटा तो अवेलेबल नाही आहे. तो प्रायमरी डाटा जो तुम्ही फर्स्ट टाइम कलेक्ट करताय. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक मुलगी तुम्हाला पाहायला येऊन गेली, ठीक आहे, एक मुलगा आहे खूप छान आहे, गोंडच आहे, त्याला एक मुलगी पाहायला आली. पाहिला मुलगी आल्यानंतर ती मुलगी कशी आहे त्याला काय लगेच कळणार आहे का, नाही. त्याने काय केलं, तिची चौकशी करायला सुरू केलं.
मग ती कुठे राहते, तिच्या आसपास जे घरं आहेत त्या घरच्यांना विचारलं, ठीक आहे, ही मुलगी कशी आहे, काय आहे. मग एका डायरीमध्ये लिहित चालला तो, ही मुलगी चांगली आहे, ठीक आहे, सिगरेट ओढते, दारू पिते, असं लिहायला लागला तो. नंतर त्यांनी कॉलेजमध्ये चौकशी केली त्या मुलीची, ती कशी आहे. मग तिचा पण डाटा काढला, एक पेज त्याचं पूर्णपणे भरलं. आता या पेजवर जो डाटा त्यांनी लिहिलेला आहे तो डाटा कुठे अवेलेबल होता का? नाही. कुठल्या वेबसाईटवर नव्हता, कुठल्या रोडवर पण ठेवलेला नव्हता, किंवा कुठल्या नेटवर पण नव्हता. त्याने तो फर्स्ट टाइम कलेक्ट केला आहे, तो झाला प्रायमरी डाटा, त्याला फर्स्ट हँड डाटा असं म्हणतो. कुठेच अवेलेबल नाही, तो क्रिएट केलाय, जनरेट केलाय. आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय, तीच मुलगी जी पाहिली आली ना, तिची फेसबुक प्रोफाईल पाहिली, त्या ठिकाणी तिचे फोटो वगैरे पाहिले, त्यामार्फत त्याला कळलं की मुलगी कशी असू शकते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं, त्यामार्फत पण कळलं त्याला ती मुलगी कशी असू शकते. हे सेकंडरी डाटा म्हणजेच काय, त्या मुलीने या ठिकाणी डाटा तो ऑलरेडी फीड केलाय, तो फक्त तुम्ही पुन्हा पाहताय. सिंपल. मग सेकंडरी डाटा आणि प्रायमरी डाटा म्हणजे काय असतो हे तुम्हाला कळालं असेल एका एक्झाम्पल मार्फत. आता या ठिकाणी प्रायमरी डाटाचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलंय. फर्स्ट आहे ॲनालाइज सेकंडरी डाटा फ्रॉम पब्लिश रिपोर्ट. पब्लिश केलेले रिपोर्ट, अरे ते कोणतरी बनवलेले तेच तुम्ही पाहताय सेकंडरीमधील, प्रायमरी नाही. नेक्स्ट रिव्ह्यू बुक अँड आर्टिकल, अरे बुक कोणीतरी लिहिलेलं आहे तेच तुम्ही पाहताय, प्रायमरीमध्ये येणार नाही, सेकंडरीचा पार्ट आहे. नेक्स्ट आहे सी कंडक्टिंग सर्वे ऑर इंटरव्ह्यू. तुम्ही सर्वे कंडक्ट करताय, इंटरव्ह्यू करताय, घेताय इंटरव्ह्यू घेताना तुम्ही डाटा कलेक्ट करताय ना फर्स्ट हँड, कुठे डाटा दिलेला आहे का नाही दिलेला, तुम्ही फर्स्ट हँड काय करताय, क्वेश्चन विचारताय इंटरव्ह्यू जो द्यायला आला त्या व्यक्तीला आणि त्याचे आन्सर तुम्ही लिहून घेताय. फर्स्ट हँड डाटा आहे हा प्रायमरीमध्ये येऊ शकतो. सर्वे करता, जनगणना आहे फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरात किती मुलं आहेत, किती मुलं आहेत ते विचारतात, लिहून घेतात. कुठे डाटा आहे का नाही आहे ते घेतायत तुमच्याकडून फर्स्ट हँडमध्ये, तो प्रायमरी असतो. म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट येईल, नाहीतर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट वगैरे याचा संबंध येणार नाही. प्रायमरीचा अर्थ कळाला, जो फर्स्ट हँड आहे कुठे अवेलेबल नाही आहे. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट 39 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द मेन गोल ऑफ अ डाटा ॲनालायझिंग इन रिसर्च. म्हणजे रिसर्चमध्ये आपण डाटा ॲनालिसिस करतो, त्याचं महत्त्वाचं एम कुठलं आहे, मेन गोल कुठलं आहे. आता पुन्हा रिपीट करल, सेकंडरी आणि प्रायमरी असे दोन गोल असतात कुठल्याही गोष्टीचे. या ठिकाणी प्रायमरी गोल विचारलंय, सेकंडरी नाही, मेन म्हणजे प्रायमरी गोल. सिंपल. या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट आहे टू कलेक्ट मोर डाटा, जास्तीत जास्त डाटा कलेक्ट करणं, हे ॲनालिसिसचं ऑब्जेक्टिव्ह आहे नाही आहे, सोडून द्या, चुकीचं आहे. नंतर बी टू ऑर्गनाइज अँड इंटरप्रेट डाटा, हे असू शकतं का, यस डेफिनेटली असू शकतं. कुठलाही डाटा आपण का गोळा करतो, तो आपल्याला समजून घ्यायचा असतो, त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायच्या असतात गोष्टी, म्हणून तर करतो, बरं ना. मग कुठलाही डाटा रिसर्चर जो आहे तो गोळा करतोय का करतो, त्याचं रिझन काय, त्याला तो डाटा समजून घ्यायचा आहे, म्हणजेच काय इंटरप्रेट करायचं आहे, त्याला ऑर्गनाइज करायचं आहे, म्हणून तर करतो. मेन एम तोच असतो ना कुठलाही डाटा गोळा करण्याचं. मग ऑप्शन बीच आपल्या ठिकाणी करेक्ट येईल. मेन हेम हाच असतो की डाटा गोळा केल्यानंतर तो समजून घेणं. सिंपल. ऑप्शन बी आपला करेक्ट येऊ शकतो, तरी पण ऑप्शन सी पाहूया. टू राईट रिसर्च रिपोर्ट, हे मेन एम नसतं, लगेच रिपोर्ट लिहायचा डाटा कलेक्ट करून नाही. नंतर टू प्रेझेंट फाइंडिंग टू द पब्लिक, याचा पण काही संबंध नाही आहे. एकच ऑप्शन मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे, ते म्हणजे ऑप्शन बी टू ऑर्गनाइज अँड इंटरप्रेट डाटा. इंटरप्रेट म्हणजे काय, समजून घेणं, डाटा समजून आपल्याला समजलं पाहिजे अशा वेमध्ये मांडणं. मग डाटा गोळा करतो आणि आपण समजून घेतो, हेच तर मेन एम असतं. समजला डाटा तर पुढे आपण रिसर्च करू शकतो. मग ऑप्शन बी करेक्ट. आपण पूर्ण कन्सेप्टच्या या ठिकाणी चाललोय, कन्सेप्टला फोकस करून आपण या ठिकाणी चाललोय, ठीक आहे. म्हणजे थोडंसं लेंदी होतंय, थोडंसं वेळ लागतोय, पण प्रॉपर एमसीक्यूज आपण सोडवतोय, पार्ट नाही करत, आपण समजून घेतोय. सिंपल. आणि एमसीक्यूज कसे सोडवायचे हे पण तुम्हाला मी सांगतोय, म्हणजे एमसीक्यूजचं डायरेक्टली आन्सर सांगत नाहीये, प्रत्येक ऑप्शन या ठिकाणी प्रॉपर वेने आपण ॲनालिसिस करतोय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, 40 नंबरचा. इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटी म्हणलं तर काय, नंबर्समध्ये सर्व गोळे असणारे, सर्व गोष्ट असणारे ते नंबरमध्ये असणारे. इन अ क्वांटिटेटिव्ह रिसर्च डाटा ॲनालिसिस ऑब्टेन इन्व्हॉल्व डॅश मेथड. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च असेल तर त्या ठिकाणी डाटा आपण जो गोळा करतो ते कुठल्या पद्धतीने करतो. ऑप्शन फर्स्ट आहे स्टॅटिस्टिकल मेथड्स. स्टॅटिस्टिक्स मार्फत करू शकतो का, येस करू शकतो, कारण स्टॅट म्हणलं तर नंबर आले, फिगर आल्या, होऊ शकतं. होल्ड करू, बाकीचे मोस्ट अप्रोप्रिएट काय भेटते का पाहूया. हे करेक्ट आहे, चुकीचं नाही आहे. बी केस स्टडी. केस स्टडीमध्ये आपण केस लिहितो, न्यूमेरिकल व्हॅल्यू असतीलच याची गॅरंटी नसते, म्हणून येणार नाही. नंतर कंटेंट ॲनालिसिस डिस्क्रिप्शनचा पार्ट आहे, नॉट अ न्यूमेरिकल. नेक्स्ट आहे पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन डिस्क्रिप्शनचा पार्ट आहे, ॲनालिसिस डिस्क्रिप्शनचा पार्ट आहे. पण स्टॅटिस्टिक म्हणलं तर नंबरमध्ये गोष्टी येणारच, इन फिगरमध्ये गोष्टी येणार, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणलं तर नंबरमध्येच गोष्टी आपल्याला हव्या असतात.
सिंपल, म्हणून ऑप्शन आपला फर्स्ट करेक्ट येईल स्टॅटिस्टिकल मेथड्स. आय होप का ऑप्शन ए हे कळालं असेल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी इन्क्लुडेड इन द इंटरप्रिटेशन ऑफ अ रिझल्ट. म्हणजे जो रिसर्च आपण रिझल्ट काढलेला आहे शेवटी त्याला आपण इंटरप्रिट करतो, म्हणजे तो समजून सांगतो किंवा समजून घेतो. तर त्या समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये कुठली गोष्ट ॲड नाही आहे ते विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे डिस्कशन ऑफ हाऊ फाइंडिंग रिलेटेड टू हायपोथिसिस. हे करेक्ट आहे. आपलं हायपोथिसिस आहे त्याच्याशी आपल्या फाइंडिंग कशा पद्धतीने निगडित आहेत ते आपण डिस्कस करतो, डेफिनेटली करतो. कारण रिझल्ट जो आहे ना तो रिझल्ट आपला हायपोथिसिसच्या बेसवरच आलेला असतो, म्हणून हे पण डिस्कशन करणं महत्त्वाचं असतं. करेक्ट आहे काय चुकीचं नाही, तुम्हाला करेक्ट कुठलं नाही आहे हे ओळखायचे, कारण नॉट वाला शोधायचं आहे. सेकंड, ॲक्नॉलेजमेंट ऑफ स्टडी लिमिटेशन. हे पण करेक्ट आहे. जे लिमिटेशन आपल्याला स्टडी करताना आलते ते पण आपण त्या ठिकाणी प्रेझेंट करतो, डिस्कस करतो की या गोष्टी मला लिमिटेड झालते किंवा ही लिमिटेशन मला आलते. ठीक आहे, हे चॅलेंजेस माझ्या रिसर्चमध्ये होते, हे पण आपण त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. त्यानंतर ऑफरिंग रिकमेंडेशन फॉर फर्दर रिसर्च. येस, आपण हे पण करतो. जो पुढचा रिसर्च एखाद्या व्यक्ती करणार आहे, कारण काय आहे आपण जे सर्च केलं आहे त्याच्यावर पुन्हा रिसर्च होणारच आहे, कोणी ना कोणी रिसर्च करणारच आहे, कारण ते सायक्लिकल प्रोसेस आहे. म्हणतो ना आपण सायक्लिकल प्रोसेस, म्हणजे इथून तुम्ही रिसर्च सुरू केला, तुम्ही इथपर्यंत पोहोचले, दुसरा व्यक्ती पुन्हा इथून रिसर्च सुरू करणार आहे, नवीन काहीतरी शोधणार आहे त्याच टॉपिकमध्ये, मग त्याला आपण रिकमेंड करतो. हे पण करेक्ट आहे, काही चुकीचं नाही. म्हणजे आता हे तर कळालं, हे तिने पण करेक्ट आहे पहिले. म्हणजे चुकीचं कुठलं असणार आहे शेवटचं, काय म्हणते पा रिव्हिंग दी मेथडॉलॉजी यूज इन अदर स्टडी. हे चुकीचं आहे. म्हणजे दुसऱ्या स्टडीमध्ये जी मेथडॉलॉजी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जी मेथडॉलॉजी यूज केली ती तुम्ही दुसऱ्या स्टडीमध्ये यूज करण्यासाठी त्याचा रिव्ह्यू देणार, हे चुकीचं आहे. हे काय आपण करत नाही इंटरप्रिटेशनमध्ये, म्हणजे याचा काही संबंध नाही. बाकी तीन तर करेक्ट आहे आपल्याला माहिती आहे. अल्टिमेट आपलं फक्त ऑड मॅन एकच होतो, तो म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं डीपमध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय प्रॉपरली समजून घ्या. रिसर्च रिझल्ट आर टिपिकली कम्युनिकेटेड विथ द हेल्प ऑफ. म्हणजे रिसर्चचा आपण रिझल्ट जो काढतो तो रिझल्ट आपल्याला प्रेझेंट करावा लागतो कुठल्या टीमसमोर, बरोबर ना. म्हणजे जे आपले गाईड असतील किंवा रिसर्च संदर्भात जी टीम असेल त्यांना आपला रिझल्ट प्रेझेंट करावा लागतो. त्यानंतर मग ती PhD अवॉर्ड आपल्याला देतात. मग आज तो रिसर्चचा रिझल्ट आहे तो प्रेझेंट तुम्ही कुठल्या कुठल्या वेने करू शकता ते विचारलंय. रिपीट करतो बरं का. तुम्ही ज्यावेळेस PhD करता, PhD केल्यानंतर तुमचा रिसर्च कंप्लीट होतो. 5-6 वर्ष लागतात, 2-4 वर्ष लागतात, रिझल्ट कंप्लीट होतो. तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही एक रिपोर्ट तयार करता. रिपोर्टमध्ये तुमचा असतो रिझल्ट. तो रिझल्ट तुम्ही प्रेझेंट करता कोणासमोर, एका टीमसमोर. म्हणजे प्रेझेंट करण्याचा वे कुठला आहे हे विचारलंय. कुठल्या मार्गाने तुम्ही कम्युनिकेट करता. फर्स्ट ऑप्शन आहे कॉन्फरन्स अँड अकॅडमिक जर्नल्स. कॉन्फरन्समार्फत तुम्ही तो कम्युनिकेट करू शकता का? येस, डेफिनेटली करू शकता. मग या ठिकाणी आपण हेच करतो की कॉन्फरन्स असतील त्या कॉन्फरन्स अंडर आपण तो आपला रिपोर्ट प्रेझेंट करतो. हेच करेक्ट यायला हवं. पण बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पण पाहूया. ऑप्शन बी म्हणतोय सोशल मीडिया. सोशल मीडियामार्फत तुम्ही सांगणार आहे का व्हॉट्सअप मार्फत? हे माझा रिपोर्ट आहे, नाही, चुकीचं आहे. नंतर ईमेल टू कॉलेज असतील ते, म्हणजे जे कलिग्स असतील त्यांना तुम्ही मेल करणार, असं पण नाही करत. तुम्हाला तो प्रेझेंट करावा लागतो, इंटरप्रेट करावा लागतो, असा काही संबंध नाही. मेलमार्फत तुम्ही इंटरप्रेट करता येणार नाही, ते लिमिटेशन पडतील. नंतर पर्सनल डिस्कशन विथ स्टेकहोल्डरसोबत तुम्ही पर्सनल डिस्कशन करणार, असं पण नसतं. एक कॉन्फरन्स असते, त्या कॉन्फरन्स अंडर तुम्हाला तो प्रेझेंट करावा लागतो. मग ऑप्शन काही ए हा करेक्ट येईल. सिम्पल क्वेश्चन आहे. नंतर 43 नंबरचा क्वेश्चन. दी कन्क्लुजन ऑफ अ रिसर्च स्टडी शुड डन थ्रो. म्हणजे रिसर्च स्टडीचं कन्क्लुजन आपण जे काढतो ते कशामार्फत काढतो? कन्क्लुजनच्या वेळेस काय करतो? ऑप्शन फर्स्ट आहे इग्नोर करतो लिमिटेशन. नाही, असं नसतं. लिमिटेशन इग्नोर करून थोडी आपण PhD होणार आहे, चुकीचं आहे, सोडून द्या. नंतर समराईज दी मेन फाइंडिंग्स. येस, हेच तर करतो. जे मेन फाइंडिंग आपण गोष्टी केल्या त्यांची एक समरी तयार करतो आणि म्हणजेच कन्क्लुजन करतो. सिंपल. तर ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येईल. तरी सी काय म्हणतोय पाहूया. फोकस सोलली ऑन मेथोडॉलॉजी. फक्त मेथोडॉलॉजीवर फोकस करणार, चुकीचं आहे. नंतर इन्क्लूड न्यू हायपोथिसिस. अहो, कन्क्लुजन करताय, शेवट करताय, हायपोथिसिस कुठं मांडणार आहे, हे पण चुकीचं आहे. मग फक्त ऑप्शन आपला बी करेक्ट येईल. जे आपण आत्तापर्यंत रिसर्चमध्ये केलेलं आहे त्याची एक समराईज करतो, समरी तयारी करतो, म्हणजेच ऑप्शन काही बी हा करेक्ट येईल. सिंपल आहे ना, कन्क्लुजन करणं म्हणजे समरी करणं. नेक्स्ट 44 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज
इसेन्शियल टू इन्शुअर द रिसर्च प्रॉब्लेम इज वेल डिफाईन. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम आहे तो आपल्याला वेल डिफाईन पाहिजे. वेल डिफाईन पाहिजे म्हणजेच काय पाहिजे, तो क्लिअर पाहिजे. क्लिअर म्हणजेच काय, स्पेसिफिक पाहिजे. सिम्पल. मग रिसर्च प्रॉब्लेम वेल डिफाईन असणं म्हणजे काय, तर तो क्लिअर आणि स्पेसिफिक पाहिजे, त्याला आपण वेल डिफाईन असं म्हणतो. म्हणजे क्लिअर पाहिजे, समोरच्यालाही कळायला पाहिजे, आपल्यालाही कळायला पाहिजे, आणि स्पेसिफिक पाहिजे, त्याला वेल डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणतो. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते आता पहा, द रिसर्च प्रॉब्लेम शुड बी एथिकल अँड एक्सप्लोरेटरी. काय नाही आहे असं, हे मोस्ट अप्रोप्रिएट होणार नाही. एथिकल पाहिजे डेफिनेटली, पण एक्सप्लोरेटरी पण पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला वेल डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम कुठला असतो ते विचारलंय, असा काही नसतो, सोडून द्या. ऑप्शन बी, द रिसर्च प्रॉब्लेम शुड बी अलाइड विथ पर्सनल प्रेफरन्सेस. पर्सनल प्रेफरन्सेसचा काय संबंध आहे, सायन्स मेथोडॉलॉजी, सोडून दिलं का, नाही, पर्सनलवर काय नसतं, सोडून द्या आपण. नंतर सी, रिसर्च प्रॉब्लेम शुड बी स्पेसिफिक, क्लिअर अँड रिसर्चेबल. यस, हेच करेक्ट आहे, मोस्ट अप्रोप्रिएट आहे. म्हणजे जो आपण रिसर्च प्रॉब्लेम निवडलाय तो वेल डिफाईन प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो. कधी, जर तो स्पेसिफिक असेल तर, जर तो क्लिअर असेल तर, आणि जर तो रिसर्चेबल असेल तर, म्हणजे तो रिसर्च करण्यात जोगा असेल तरच त्याला आपण वेल डिफाईन म्हणू शकतो. नाही तर आपण प्रॉब्लेम काही पण निवडलाय आणि त्याचा रिसर्च करणंच पॉसिबल नाहीये तर त्याला आपण वेल डिफाईन म्हणणार नाही. सिंपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या मध्यभागी, एकदम मध्यभागी काय आहे हे मला जाऊन पाहिजे असं मी म्हणलं, हा माझा रिसर्च प्रॉब्लेम आहे की पृथ्वीच्या मध्यभागी मी जाऊन स्वतः पाहणार आहे. काय पॉसिबल आहे का? यंत्र वितळतात, बरोबर ना. म्हणजे 10-12 किलोमीटर तुम्ही खड्डं खाणलं तर यंत्र पण काम करत नाहीये आणि तुम्ही स्वतः जाणार आहात, पॉसिबल नाही, रिसर्चेबल नाही आहे तो. सिंपल. म्हणजे प्रॉब्लेम असा पाहिजे की तुम्ही त्याचं रिसर्च करू शकता, रिसर्चेबल पाहिजे, हेच वेल डिफाईन मध्ये येतं. म्हणून ऑप्शन आपला सी या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो आणि करेक्ट सीचे. तरी ऑप्शन डी काय म्हणते पहा, द रिसर्च प्रॉब्लेम शुड ओनली कन्सिडर एक्झिस्टिंग डाटा. हे चुकीचं आहे, फक्त एक्झिस्टिंग डाटा कन्सिडर करणार रिसर्च प्रॉब्लेम नको आहे आपल्याला. आणि एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ओनली, ऑलवेज हे शब्द लागतात ना, तिथं एक थोडंसं डाऊटफुल गोष्टी असतात, ते नॉर्मली आन्सर नसतं किंवा ते चुकीचं ऑप्शन असतं. सिंपल, हे पण लक्षात ठेवा. तर ऑप्शन सी करेक्ट. शेवटचा क्वेश्चन, द रिसर्च डिझाईन फेज इन्व्हॉल्व डिसिजन रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे रिसर्च डिझाईनच्या ज्या फेज आहेत त्यामध्ये कुठल्या गोष्टींसंदर्भात आपण डिसिजन घेतो ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे चॉईस ए रिसर्च टॉपिक. हे तर ऑलरेडी निवडलंय ना, म्हणून तर डिझाईन सुरू केली. म्हणजे टॉपिक निवडणं येतं आहे, डिझाईन करणं येतं आहे. हे टॉपिकचं होऊन गेलेलं आहे, त्याच्याबद्दल कशाला डिझाईनमध्ये पुन्हा डिस्कशन करणार, नाही करणार, सोडून द्या. बी, टू सिलेक्ट ऑफ अ पार्टिसिपंट अँड सॅम्पलिंग मेथड. हे करेक्ट आहे. रिसर्च डिझाईनमध्ये आपण काय करतो, सॅम्पलिंग टेक्निक किंवा सॅम्पलिंग डिझाईन पण तयार करतो. आपल्या स्टेप पाहिल्यात पहा, ज्या स्टेप आहेत ना त्या स्टेपमध्ये आपण रिसर्च डिझाईन डिटर्मिन करतो, त्यानंतर त्यामध्ये सॅम्पलिंग डिझाईन डिटर्मिन करतो. आणि सॅम्पल कुठून निवडायचा, त्यासाठी पार्टिसिपेट कोण असणार आहे ते पण आपण डिटर्मिन करतो. सिंपल. मग ऑप्शन बी आपल्या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो. त्याच्या फेजमध्ये, रिसर्च डिझाईनच्या फेजमध्ये सॅम्पलिंग वगैरे पार्ट येतात. ह्या ज्या स्टेप आहेत ना 12, या 12 स्टेप मी 3 ते 4 स्लाइड मार्फत इन डिटेल पण तुम्हाला सांगितलेलं आहेत. प्रत्येक स्टेपमध्ये कुठले सब पॉईंट येतात ते पण तुम्हाला मी कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तिथं तुम्हाला कळून गेलं असेल. तर या क्वेश्चनचं ऑप्शन बी आपलं करेक्ट येईल. तर फ्रेंड, आज आपण 45पर्यंत क्वेश्चन डिस्कशन केलेत. हे क्वेश्चन प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये सर्व गोष्टी हव्या असतील, पूर्ण सिलेबस संदर्भात लेक्चर हवे असतील, तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपर हवे असतील, किंवा पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन हवं असेल, तर आपला एक कोर्स आहे. त्या कोर्समध्ये या सर्व गोष्टी आपण ॲड करत आहोत. पूर्ण सिलेबसमधील 10 युनिट थेरॅटिकल वेमध्ये, म्हणजेच सिलेबस वाईज आपण त्या ठिकाणी कव्हर करतो, प्लस त्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू आहे. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ठीक आहे. तर हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.